भारतीय जनता पार्टी ही नेहमीच समाजाच्या कामासाठी 24/7 आणि 365 डेज काम करते, हेच मी इथल्या आमच्या सर्व रहिवाशांना सांगू इच्छितो। आपण बघतोय की पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून आज इथे सेक्टर 19 असेल किंवा इतर सेक्टर मधल्या अंतर्गत रस्त्यांची जी कामं बाकी होती ती पुनश्च सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी मी आमच्या आमदारांना, प्रशांत दादांना आणि सभागृह नेते परेश दादांना धन्यवाद देईल। कारण की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस बऱ्याच लोकांनी असा आक्षेप घेतलेला की बाबा आता निवडणुका झाल्यात, मग आता रस्त्याची कामं होणार नाहीत, किंवा आमच्या बऱ्याच सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी त्यावेळेस आमच्यावर थोडे का होणार रुसले होते, पण चाललं रुसवे फुगवे चालूच असतात। परंतु आम्ही त्यांना त्यावेळेस आश्वासन दिलं होतं की आपण कुठल्याही प्रकारची काळजी करू नये, भारतीय जनता पार्टी हा दिलेला शब्द पाळणारी पार्टी आहे। आणि आज आपण बघत आहोत की 19 मधल्या मग त्रिशूल सिंपोनी असेल, छोटा परिवार, नर्मदा, या सगळ्या सोसायटीतले आज आपला द लेजंड पासून द रेजन्सी क्रिस्ट पर्यंत इकडे आपण बघू शकतो सत्याग्रह सारखं महाविद्यालय, हा जो रस्ता प्रलंबित होता आज इथं हे डांबरीकरणाचं काम सुरू झालेलं आहे। मी माझ्या रहिवाशांना, माझ्या मालमत्ता कर धारकांना एवढं आश्वासित करू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, नगरसेवक, सन्माननीय आमचे आमदार हे अहोरात्र आपल्या हितासाठी, पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी झटत आहेत, झटत राहणार। आपलं कुठलंही काम प्रलंबित राहणार नाही, भलेच थोडं उशिराने होईल पण तो प्रश्न नक्कीच मार्गी लावण्याचा 100% प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी करत राहणार। मी आनंद वनगे, मी द लेजंड सोसायटीचा चेअरमन। आमच्या समोरील रस्त्याचं काम बरेच दिवसापासून पेंडिंग होतं। सेक्टर 19 मधली रस्त्यांची कामं चालू होती, पण काही कारणास्तव आमच्या रस्त्याचं काम थोडंसं लेट होत होतं। तर आमच्या एरियामधील नगरसेविका नेत्रा पाटील मॅडम, तसेच भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष खारघरचे किरण पाटील साहेब यांनी सतत पाठपुरावा ठेवल्यामुळे आज हे आमच्या रस्त्याचं काम पूर्ण होत आहे। तर मी त्यांना मनापासून या कामाबद्दल धन्यवाद देतो आणि पुढील बरेचशी कामं त्यांनी केलेली आहेत, सिग्नलचं असू द्या किंवा आमच्या बाजूचं समोरचं गार्डनचं काम असू द्या, हे नेत्रा पाटील मॅडमनी सतत पाठपुरावा केल्यामुळेच आमच्या सेक्टरमध्ये बऱ्याचशा गोष्टी, विधायक गोष्टी घडलेल्या आहेत आणि याच्या पुढेही त्या असंच काम करतील अशी मी अपेक्षा करतो आणि मी त्यांना धन्यवाद देतो।